सिलेंडर दरवाढीसाठी आपण आंदोलन केलं, काय म्हणतात आहे? आपण जर देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आजही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. आणि म्हणून आज आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवरची भाकरी बनवलेली आहे आणि ती भाकरी या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी आता भेट देणार आहोत. सिलेंडर हा होणारे जे दर आहे किंवा इस्रायल युद्धामुळे मोठा सामान्य माणसाला फटका बसतो याचा, आणि प्रशासनाच्या वतीने जे तुटवडा होऊ नये गॅसचा म्हणून त्याच्यात काही कालावधी वाढवला आहे, तर त्याबद्दल काय म्हणतो? आता पूर्वी गॅस नोंद केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये गॅस सिलेंडर मिळत होता. आता जर पाहिलं आपण तर आम्हाला माहिती मिळते की 45 दिवसानंतर तुम्हाला ती सिलेंडर टाकी मिळणार आहे. मग मला सांगा, 45 दिवसामध्ये जो 1 महिन्यामध्ये टाकी मिळत होती त्याला 45 दिवस झाले, बरोबर, आणि तोही सिलेंडर वेळेत मिळेल की नाही याची कुठलीही गॅरंटी नाही. प्रशासन आम्हाला सांगतंय की टंचाई नाही. मग टंचाई जर नसेल तर मग लोक वेडी म्हणून या गॅस एजन्सीच्या समोर उभी राहिलीत का रांगामध्ये? मग प्रशासनानं एक तर मान्य करावं की आमच्याकडे पूर्णपणे गॅस टंचाई आहे आणि त्या पद्धतीने धोरण अवलंबावं.